सहज बोलवलं. पण एवढ्या आड बाजूला कशाला? का दाजींनी असं आडबाजूला नाही बोलवायचं? सगळ्यांसमोरच बोलायचं. काय गोष्टी सगळ्यांसमोर नाही ना बोलतायत. बर, काय बोलायचं होतं मग? तेच जे दोघांच्या बी मनात आहे, पण वाटावर काही ना. असं तोंड वाकडं करून कसं समजल होकार आहे का नकार आहे? काय हो दाजी, कसला होकार आणि कसला नाकार. पण आमचं दाजी फारच बिचललेला का. अयो, गावरान बी लय जाग बोलता की. मुद्द्याचं बोला. का बोलवलं होतं? बोला असं वाटलं म्हणून. दाजी, तुम्हाला सवय लागली माझी. तू आहेस सवय लागण्यासारखी. पण तुला असं का वाटलं की मला सवय लागली असं? आता एखाद्याने एवढा आटापिटा करून मुलीच्या बेडरूम मध्ये येऊन तिला असं निरखून पाहणं आणि हळूच प्रेमाने तिच्या अंगावर चादर ओढून देणं, याला सवय नाही तर अजून काय म्हणतात? ती म्हणजे तुला माहिती होतं का मी आलतो ते? बोलिए बोलिए, कुछ गलत इरादा तो नहीं था मेरे दाजी का? आपल्या मनात तसलं काय नाही. लेकिन अगर कुछ गलत इरादा होता भी तो भी कोई प्रॉब्लम नहीं होता. शाळेला मधल्या पोपट झाला राव. हे ना असंच होतं माझ्यासोबत. समोरच्या मनात काय काय कळतच नाही. आणि तुम्हाला पोरींचं मन म्हणजे क्रिकेटच्या मॅच सारखं असते. चला शेवटच्या क्षणापर्यंत कळतच नाही काय होईल. पण खरं सांगू मेवणी बाय, इरादे तर आत्ता पण नेक नाही.